तर गाईच आता आम्ही चाललेलो आहे त्यांच्या शैरदीना. आता आम्ही निगेश तर गाईच आपण चाललो आता होड्या नाचवाला आणि आपल्या एकविराईचंच मंदिर. पाया पडायला जातात गाईज आपण बघू शकता मंदिर. तर गाईज आता आम्ही चाललोय. गाईज लेट्स गो. आपली गँग पुढे गेलेली आहे. आता मी येतो मागे. आता आम्ही माघारून चाललोय. होडी पलवणार होता. आता होडी पलवी बात आहे गाई. तुम्हाला दाखवूच. ऊन जाम आहे गाईज पण आपण जाऊ. काय विषय ना आपला विषय हाड आहे का. जी बघा शिराची तयारी चालू आहे. शिर भाताला हा शिर आहे. गाईज हे बघा इथं पण आहेत. गाईज तिकडे पाणी दाखव. इथं पाणी दाखव. गाईज फुल भरती आलेली आहे. गाईज पाणी बघू शकता तुम्ही. काय विषय नाही. गाईज वर्षातला पहिला एकच असा दिवस असतो ज्या दिवशी इथं एवढं पाणी भरतो. नाहीतर मग इथं एवढं पाणी कधीच नसतो. पाण्याची पातळी नेहमी खालीच असते. गाईड गाईड माणूस आहे. तर आम्ही गाईज गाईड आणलेला आहे पुण्यावरून. पुण्याचा गाईड आहे. खास पुण्यावरून गाईड आणलेला आहे आपण. काय विषय नाही. हवामान खातं जाम काम केलं तेवढं. कुठल्या हवामान खात्यात काम केलंय माहिती नाही. गाईज विषय हाड आहे. पुणे हवामान विभाग. कारण एवढा पुण्यावर्षी खास आम्ही आणलाय त्याला. बघू शकता नवीन आयफोनचे मानकरी आलेले आहेत. तुम्ही बघू शकता पांढरा आयफोन घेतलेला आहे. मला वाटतं तो 15चा आहे आयफोन पण चांगला दिसतोय आणि तो उभा काढतोय. मी आडवा काढतोय. 15 तर गाईज बघा होड्या बघा तुम्ही. आम्ही जायचा विचार करतो तर आम्हाला अजून होडीत नाही भेटलं. तर मित्रांनो आमचा ब्लॉगर आहे पण ब्लॉगरने फोन घरी ठेवला आहे कारण त्याची डांग फाटली आहे. काय गाईज हा बघा मी हा घेऊन आलोय. जुना फोन घेऊन आलाय काय. गाईज सुरुवात तिथूनच केलेली. मी तिथूनच सुरुवात केलेली गाईज तिथूनच. परत बोल. गाईज हा अंपायर आहे याचा का ऐकू नका. गाईज अंपायर नाही ते अंपायर असतं. महत्वाचा कार्यकर्ता आहे. तो बोलतोय की गाईज तो मेन खात्याला काय बोलू नाही शकत कारण पण तो बोलतोय की ह्या फोन मध्ये आम्ही दिसणार नाही. गाईज स्टार्टिंगच्या व्हिडिओ मी याच फोन मधल्या टाकणार आहे. तुम्ही बघू शकता. तर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आमच्याकडे. इकडे बघा आम्ही होड्या नाचूला आलो. हे आमची पब्लिक आहे. तुम्ही बघू शकता सगळे. हा आमचा शेंडेफळ आणि बाकी सगळे असे मित्रमैत्रिणी पण आहेत. असंच आम्ही गाईज आपण भेटत राहू. आता होडी हा 0.5 मध्ये गोरा दिसते रे. तो भाई फुल बोलत आले माहितीये काय. बघा गाईज आता आपण तिकडे पण जाणार आहोत. हा जो ब्रिज हा ब्रिज हा जो ब्रिज आहे. अरे हा जो ब्रिज आहे हा याला असा गोल वलसा म्हणून परत गाड्या वड्या काय. आणि हे बघा पहिले आम्ही ह्या साईडला जाऊ. आम्ही झालं बिडकोलीला जाऊ पहिले. मग डायरेक्ट आम्ही इकडे जाऊ. आमचा गाईज बघा आता बघू शकता तुम्ही. त्या माणसाचं लग्न ठरलाय. तर गाईज विषय कसा होता. गाईज आमचा माणूस लयच लाजला आता माहितीये का. एकदमच लाजला गाईज तो. हा बघा हसतो. तिने त्याला ओळखलाच नाही कारण त्याने टोपी घातलाय. कारण तुम्हाला माहितीच असेल का ते. गाईज आमच्या माणसाला जेवण आले. तर चला गाईज आपण आता फुटीत बसायला. आता आम्ही होडीत बसलेलो आहे. या बघा तुम्ही बघू शकता. बघा तुम्ही यात बघू शकता ही शेडाची होडी आहे. आता तो शीड जो आहे आडवा दिसतोय त्याला उभा करतील तर खांद्याला लावतील. नंतर मग जेव्हा होडी स्टार्ट होईल तेव्हा ते खोलतील. तीच खरी मजा आहे गाईज आमच्याकडं. तुम्ही आले ना. आणि काही माणसं पण आली आमच्याकडे दाखवू शकतो मी. काही माणसं व्यवस्थित आलेली आहेत. तुम्ही बघू शकता शिडाच्या होडीच्या शर्यत बघायला. आणि हा गाईज पुण्यावर आणि मिनी ब्लॉगर बघू शकता आमचा. आता आयफोन घेतलाय आणि लगेच फ्लेक्स केला गाईज. आणि सगळे खाली बसा मित्रांनो. पाठी बसा. आमच्या
सगळे तर गाईज आता या शिरांच्या होड्या आहेत. आता त्यांचे शिर सोडतील. बघू शकता या बघा 1 2 3 4 आणि या इकडे पण आहेत. आता बंदुकीच्या टोप्यावर यांचे शिर सोडण्यात येतील आणि मग शर्यतीला सुरुवात होईल. त्या शिरांच्या होड्यांची शर्यत असते. काय शिर ओपन झालेले आहे ते बघा आता इथलं पण. या मधल्या ओढीला शिर ओपन नाही झालेलं आहे. भेटणार नाही कोणला. आणि झाली सुरुवात गाय शर्यतीला. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. हे बघा एक मार्गी मिनी ब्लॉगर गाय नाव याच्या ब्लॉग मध्ये सांगेल की कमेंट मध्ये मेन्शन करतात. तुम्ही फक्त बघा. आवडलं तर आम्ही जबरदस्ती नाही करत गाय. तुम्ही बघू शकता आपण आता होडीत आहोत आणि आपण पाण्यात पण आहोत गाय. हे बघा इकडे बघ आता होड्या सुटलेल्या आहेत आणि आम्ही पण सुटलेलो आहे. आम्ही पाण्यात गाय वन साईड पाण्यात गेम प्ले. आता बोल पॉइंट पाहिजे आता बोल. बसलोय बघा कसं. अरे दिसत नाही काही आमय आहे आमय आहे हा आमय आहे. पाणी बघा तुम्ही बघू शकता. पाणी किती जवळ आहे माझ्यापेक्षा. असू दे गाय आवाज माझा येत असेल तुम्ही आवाज ऐका माझा. आणि आता सगळ्या होड्या सुटलेल्या आहेत. ऑटोम बॉम्ब वाजलेला आहे. सगळ्या खेळाच्या होड्या सुटलेल्या आहेत आणि आमच्या पण होड्या सुटलेल्या आहेत. आणि आम्ही थेट चाललोय शिवकोलीला. काय ही बघा या बोटी बघा. या बघा 2x बघा. आता 2 टन मारल्यानंतर खरी मजा आहे. पुढे मारतील. पुढे आहे पुढे आहे टन पुढे आहे. आणि या श्रीमंतांच्या होड्या आहेत या बघा. काही ती होडे आले केप टाऊन वरून साऊथ आफ्रिका. केप टाऊन गाईस आणि सुरुवात झालेली आहे बघा. इथं बसलेलो आहे आपण. फाटक सुटलेला आहे तुम्हाला दाखवतो. एक या साईडला घ्या. हे बघा बोटीन बघा इकडे आणि इकडे बघा. ही बघा ही सगळ्यात पुरा आहे होडी. माग आणि अजून नाही त्या बघा इकडं पुढे आम्ही. आणि तुम्ही बघू शकता. हे बघा आणि बघा आमच्या बाजूची. तर काही ते बघा बघू शकता तुम्ही. यांच्या मुंबई इंडियनचा झेंडा दिसलेला आहे आणि कारण यंदा आम्ही त्यांना पिलणार आहोत बरं RCB वाले. आणि बघा मुंबई इंडियन्स वाले गप बसलेले आहेत. बोलल्याच नंतर गप बसलेले आहेत. आणि हा एक फॅन. आता दोस्त आहोत. 8 दिवसानंतर मी तुम्हाला चित्र पाहिलं दिसेल पण असतो. आणि हा येड 2 टीम सपोर्ट करतो. एक सोडून 4 आणि काही लोक होते की 7 नंबर आमचा आहे पण 7 नंबर आणि 8 नंबर हे घेतलेला आहे. नाही 7 नंबर. काही सगळ्या बोटी फिरलेल्या या बघा.
4 तिकडे आहेत अजून. या बघा या साईडला तुम्हाला दिसत असतील समोर. तर गाईज आता आपल्या सगळ्या होड्या बघायला चालल्यात आणि त्या तिकडे शिरांच्या होड्या तुम्हाला दिसतच असतील. गाईज होड्या बघू शकता तुम्ही, होड्यांची कमी नाही गाईज. बरं सांग 0.5 मध्ये काय करा नाव घरात दिसते गाईज आता आम्ही काय खातो माहितीये का तुम्हाला? मेलोडी गाईज. काय काय मेलोडी गाईज. मेलोडी गाईज. दिस इज मेलोडी. हा हे बघू शकता तुम्ही होड्या. हा बघा डायरेक्ट आग्रामध्ये कलंगूटचा अंडे आहे, कलंगूटचा. डायरेक्ट आग्रामध्ये. त्यांच्याकडचे बोली पण सेम आपल्याला अरे सगळे सेम आहे. थोडी सेम. अरे मी जयगडला बघा आम्हाला मित्र काही रस्ते नाश्ता बघा कसे असं बघा. बघा झेंडे बघा, झेंडे बघा, झेंडे बघा, झेंडे बघा. काही थोडीच माणसं कमी झेंडी असती. दोघांनी आंघोळ नाही केलंय. त्यांना शेवटी आम्ही टाकणारच पाण्यात. चला बाईच नाही काहीच पाय. तिला बघा क्रॉस केली आहे त्या बोटला. आता ती बोट अशी आमच्या अंगावर क्रॉस परत त्या साईडला परत क्रॉस कारण वारा विरुद्ध दिशेला आहे म्हणजे अपोजिट साईडला. त्यामुळे त्या झिगझॅग मारत जाणार. पूर्णपणे त्यांचा मेकॅनिझम हा पूर्णपणे त्या हवेवर असतं आणि शिडावर असतं. ही सरळ आले ही बघ. हा बघा नॉर्थ पोल. आलता नॉर्थ पोल. पुढल्या वर्षी काय आम्ही घेणार आहोत. पंपॅटापर हा बघा. पंपॅटापर बघा आणि आमची जेटी काही बघा. आणि तो तिकडे सालावचा पूल. परमेश्वरीला काही तोड नाही. परमेश्वरीवर हनुमान दादाचं चित्र आहे. बघितलं काय बघा पाठी वड्या आहेत. पाठी वड्या आहेत काही. म्हणून 0.5 मध्ये केलंय. हा क्रिस्टरचे मासे काढू. पांदा किती जवळ आहे काय बघा. असं हात डायरेक्ट मासा निघत. दाखव. गोळी बाजूला आली म्हणून पळाले. काय सरगोट आलाय हात धरून माझा. याची डांग फाटली. आलाय पण त्याला काय मीठ नाही. मग आम्ही काय करतो पाणी उडते. डोनट केला काय डायरेक्ट. होम डिलिव्हरी आहे. आता काय मी खारे मिठातला होणार आहे. खारा त्याची होम डिलिव्हरी आहे. नाही भेटलं की आम्हाला गेले. आम्हाला कलिंगड नाही भेटला. आम्हाला काय भेटलंय बघा. बिंदू भेटलं. बिंदू काय आम्हाला काहीतरी भेटलं. आज मी उडी मारतो गाईज आता इथून. आणि बघा आराम बघा. आराम गाईज मी आणि आता उडी मारतो. काय जे माझ्या अनुभवाचे असेल तर आमच्या गावात यायला लागतं. फक्त गावात या. आग्राव आणि आग्राव गाव आमचा असं एकच आहे तिथे सगळे सण साजरे केले जातात. उद्या पालखी आहे मानाची तिथे पण या. पालखी गाईज
आणि कारल्याला पण या पहिल्या मनात आमच्या आई ते बघा पायरट सब आगर आले लवार आली लवार आले हे बघा कट्ट्यावरती उभे आहे बघा आंबाईचे मित्र आणि काही आंबाईचे मित्र हे बघा त्याला काही धागाला झाले असं वाटते तसा तू पाहिजे काही त्यांना बचवा दाखवायलाच पाहिजे. हे आमची जेटी आलाय बघू शकता तुम्ही. हे बघा मंदिर आहे आणि इथं जेटी बघा. अशा प्रकारे कट मारलेली आहे. बराला अँगल नाही सर. आतून पण दिले आणि भिजवले पण. होड जवळ आलेली आहे गाडी. गाण्याचा आवाज येत नाही पण बीट्सची मजा येते. मला वाटलं काय नसेल आपल्या होडीत तर हाय जाम स्टॉक आहे. काही दे बघा पार्सल ना बघा काय 4 रस्त्याला आलाय सगळा ट्रॅफिक लागलाय बघू शकता. ट्रॅफिक जाम झालेला इथे. आता बघू शकता तुम्ही. आता आम्हाला आमच्याकडे बाईक नाही म्हणून नाही तर हेतूमध्ये दुधनी काढली असती. टेंडर गाजवलेला. ट्रॅफिक जाम तुम्ही होड्या बघू शकता किती आहेत ते. ट्रॅफिक विषय हार्ड झालेला आहे आता. तरी आपण पण इथं थांबलेलो आहे पण आता तिथं ट्रॅफिक सुटल्यावर तिथं सुटल्यावर आम्ही परत पुढे जाऊ. तुम्हाला दाखवू शकतो ते बघा तिथं बघा डायरेक्ट रोड आहे तिथं. सगळा आहे ना सगळा वाऱ्यावर केले काय सगळा वाऱ्यावर केले. काहीच आता आम्ही उभे राहिलेलो आहे कारण मी या साईडला बसलेलो आणि आता ती रोड या साईडला लिहिले आहे तर तुम्ही बघू शकता. या बघायचं आणि आम्ही बघा कसे बघतोय. आणि पुढल्या वर्षी माझा बोट टाकायचा प्लॅन आहे काही. सगळे आपले सगळे पॉम्पचे प्लेअर मिळून आम्ही बोट टाकणार. पायलट नाही पायलट मीच असणार तुम्हाला माहिती आहे. स्प्लेंडर वॅगन आता बोट रायडर सगळेच रायडर आहेत काय. आणि हे बघा आता तुम्हाला दाखवतो समोर जत्रा दाखवतो तुम्हाला समोर जत्रा.
काही शिर बघा कसा फिरवतात आता, सगळा वाऱ्यावर गेम आहे. एक फिरली पण काही तिकडे संपूर्ण फिरवली बघा. गाईज आम्हाला जामच भेटलेला आहे हा भाग. आणि थंडाला बोलायचं हा बघा. बरोबर आहे येड्या. आता लंच टाइम झालाय. आमच्या डोक्यावर आहे काय इकडे माग आहे. आणि आम्ही आमचा एक मेंबर आहे जुवेकर म्हणून, तो का आला नाही. त्याच्या वाटेत आम्ही कलिंगडी खाप टाकलेली आहे, त्याला पोहोचल तिकडे. पण त्या दोस्त आलाय काय ध्रुवात हा जिगरी तो झालेला आहे. ब्लॉग मध्ये घेऊ. त्यांचे दोस्त आता मला वाटतं होणार आहे थोड्या दिवसांनी. कारण दोघं पण आयफोन वाले आहेत. नवीन आहे काय ते काय ते हे करतात ते काय बोलतात बोलते काही घाणेरडा आहे पण ते गाणेरडे बोलते. एअरड्रॉप. गाईज आता पाणी घुसला या बोट मध्ये या मागच्या. हे बघा किती ह्यूज ह्यूज. बघा 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 अशी पण माणसं असतात. शेवटी जल्लोष हा पाया जल्लोष लागला तरी पण कसला उपाय बघा. शेवटी आग्रा होते. काही काय पण झालं तरी तो उभा आहे बघा. आपली स्ट्रॅटेजी वापरतो काय. आणि बघा आप बघा इकडे इकडे काही या पाण्यामुळे शिडोडीला प्रॉब्लेम होतो. बाजूच्या शिडोड्या गेल्या की आता शिडोडीची बघा कसं मिळते. फोटो काढतो तिकडे मचाड तिकडे बघा मचाण फिरवी बात. मचाड फिरवी वसंतरावचा मचाण फिरवलं. आम्हाला माहित नाही मचाड बोलता तेवढं माहिती आहे. मचाण तू बघा तिकडे शीड सोडलेले वाऱ्यावर. काहीच आम्ही आज यंदा फक्त बघतोय ट्रेनिंग घेतो आणि पुढल्या वर्षी डायरेक्ट ग्राउंड मध्ये. पुढल्या वर्षी सुधीर सिवेज आग्राव. आणि आमचे प्लेयर तुम्हाला माहितीच आहे. डॉल्फिन प्लेअर काय सगळे डॉल्फिन प्लेअर आहे. हे सगळे खलाशी आहेत गाईड. कॅप्टन आणि हा आपला स्टार्टेड कॅप्टन तुम्हाला माहिती आहे स्प्लेंडर वॅगन आहे. आणि आता ओडी होडीतला ब्लॉगर. 0.5 मध्ये गेला कारण हा दिसतं गोरा. आणि आपला एक ऋषभमधून मित्र आहे त्याला आम्ही ह्याच्यावर ठेवू टोकावर. आम्हाला पण द्या. आला इकडे या इकडे पाहिजे इकडे द्या. तोच पूल आहे या बघा इथं पुढं. त्यांनी ह्या पुलावर उडी मारलेली आणि आपण पण आता तिथंच जाऊ काय. कसा गेला काढून कसा काय सशी दिशे धाव का तिथं. काय वर सूर्या दोन्ही दोस्त नाही हा बघा. तुम्हाला काळ दिसतो तो काळ नाही तो अजून पूर्णपणे काळ आहे. अंपायर बंधून आलाय काय डायरेक्ट. काय आता तुम्ही होड्या बघा या बघा आणि मासवाला पूल पण बघा बघा. पुढल्या वर्षी या वड्या फिरल्यानंतर आमची वडी पोचलेली असेल बहुतेक. हे अजून ताजपूरला आहेत आम्ही तोपर्यंत ट्रॉफी वगैरे घेऊन घरी आम्ही डायरेक्ट आराम करायला काय.
काय माझे दोस्त ते मला टाकून गेले काय त्यांना काय बोलू नाही शकत आता. शेवटी आम्हाला आमच्यावरती घेतलाय. हो ना, आता मी इथं बसलो यांच्याबरोबर. तर आम्ही काय बोलतो आम्ही आता ताजपूरला फेरी मारून आलोय. पण पुढच्या वर्षी जेव्हा आमची सुधीर सीवेज ची बोट असेल तर गाईस ती आमची ताजपूरला नसेल, आमची ओढी असेल डायरेक्ट आग्रावला. आमच्या होडीमध्ये 3 जागा शिल्लक आहेत. ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचं होतं ते फॉर्म लवकर भरा. हे फक्त झाडे पाहिजे, फक्त गाडे पाहिजे. म्हणजे आता एक साईडला झोल गेला तर त्या साईडला ढकल टाकला. टायमाला होडी पण मारायला लागेल ना होडीतून. पाणी बघा तर पाणी बघा किती जवळ आहे गाईस. पाणी बघा बघितला आता ठेवा बाय. आता बा तर विषय असा आहे की या ज्या होड्या आहेत त्या रेसच्या होड्या आहेत. आम्हा फोकस या ज्या होड्या आहेत या त्या रेसच्या होड्या आहेत आणि बाकी या सगळ्या सपोर्टिंग होड्या आहेत. जवळजवळ 100 तरी होड्या असतील या. जास्त पण कमी आहे. बघू शकता आता आम्ही त्या साईडला चाललोय मिठेकर साईडला. तिकडून एक पॉइंट आहे, त्या पॉइंटला ते गोल रोटेट करून होड्या परत रिटर्न त्या पुलावर जातील. तो दिसत नाही आहे पण त्या पुलावर जातील. देखो ना आणि व्लॉग करायला मी BGMI डिलीट केला काही तुम्ही समजू शकता किती इम्पॉर्टंट आहे हा व्लॉग आमच्यासाठी. आणि आमचा खालाची बघा, हा बघा या. आणि वियांसाठी हाय से हाय आणि ब्लॉग इन ब्लॉग. शेंडेपळ पण आलंय गाईस या वर्षी. म्हणजे एक्झाम संपलेले आहेत त्यामुळं स्प्राईट तुम्ही बघू शकता. पाण्यात आहो पण आम्ही स्प्राईट पण पित आहोत बघा. आम्ही काय ऍडव्हर्टाईज करत नाही पण पियाला लागतं. उगाच ब्रँडिंग भेटेल आम्हाला. उगाच ब्रँडिंग भेटेल. स्प्राईट इंडिया आम्हाला काहीच नको ब्रँडिंग. आमच्या रेटला हाय आहे, तुम्हाला समजणार नाही. तर तुम्हाला काय बोलायचं आहे, तुम्हाला कसं वाटतं इकडे आल्यावर. म्हणजे हे म्हणजे चांगलं वाटतंय, तुम्ही समजून घ्या. हे म्हणजे चांगलं वाटतंय. ही 2 नंबरची बोट आहे हिरकणी बघा. पण आम्ही मात्र सगळ्यात पुढे बघा. या बोटीचा हिस्सा लागून ते बोट मागे येऊ शकते, त्यामुळे या बोटीला जरा सावकाश करायला सांगायचं बघा. आणि ही जी आमची जी बोट आहे बघा, ज्या बोट आम्ही बसतो त्यांची मान आम्ही धक्की बोटीची बोट झाली बघा. चांगल्या पुढे आहे ती बघा. माग आहे चांगल्या बोटी. तिचा नंबर ना काय आता कोणी त्याला मागं टाकू नाही असं वाटते मला. तिचा नंबर हा पक्का आहे पण ती शक्यत आहे काही सांगू शकत नाही. असं काही खराब बोलते तर बघू काय होते. आता मला वाटतं ते हे जवळ आलंय काय फिनिश लाईन. त्यामुळे ही जी बोट आहे ही ह्या थोडीची बोट आहे ज्यात आम्ही बसलेलो आहे. तर त्यांचे जे मालक आहेत हे यांचा आता आवाज चालू आहे की सावकाश जा, हालू जा, जोरात जा. आता बघू शकता आमची पण मगाची पण आम्हाला पण उडे फिरवला खीर फिरवला.
मोठे मार गेले गंमत मध्ये चल दुसरा नंबर तर आलेला आहे पण 3 नंबर साठी बघा रेस करते लागले बघा पुढे गेली हो आणि 3 नंबर साठी पद्मावती आलेली आहे आणि नंतर परमेश्वरी जयवंती वगैरे सगळ्या मागे आम्ही ज्या बोट मध्ये होतो त्या बोटने नंबर मारला म्हणजे आम्ही नक्की आहो काय इरावती इरावती स्पॅम करतो पुढल्या वर्षी कसं आता आम्हाला एक अंदाज आलाय कशी होळी चालवायची त्यामुळे पुढल्या वर्षी आमची टाकायची होळी टाकायची थांबा कॅमेरा त्याला पाहणार होता पुढच्या वर्षी आमची आता तयारी चालू करणार आम्ही नवीन होळी टाकायची नंबर ना आला तरी आम्ही प्रेक्षकांसाठी 3 एंटरटेनमेंट मध्ये टॉपला असणार एंटरटेनमेंट फुल तुम्हाला भेटणार टॉपला असणार टॉप आणि होळ्यांमध्ये फक्त 3 जागा बाकी आहेत लवकरात लवकर पण आम्ही सगळे संपर्क साधा. क्रायटेरिया हा आहे की सगळे 80 किलोच्या वरती पाहिजे आम्ही कॅन्सल होतो नाही ते 3 माणसं मी तरी असणार आहे तिथं पॅनच्या बाजूला खाली आम्ही खेळटावून नाही 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 डायरेक्शन द्यायला डायरेक्ट वर आम्हाला गाईस शिरावर मीच बसणार आहे गाईस वरून एंटरटेनमेंट मीच करणार आहे गाई तुमचा काय विषयच नाही मानाची पालखी आहे काही मानाची पालखी या वर्षीची ही बघा तुम्ही आत्ताच बघून घ्या होळी फिरवली जाते आणि यातही सरळ एकविरा जाईल ही पहिली मानाची पालखी असते आपल्या आग्राव गावाची पूर्ण आगाऊपासून गारलापर्यंत जाणार 3 लोक उद्यापासून ही पदयात्रा निघणार आहे आग्राव पासून कारला डोंगरापर्यंत आणि आमच्या आग्राव गावाच्या पालखीचा मान हा पहिला तुम्ही आताच बघून घ्या आणि ही बघून घ्या तुम्ही पालखी पदयात्रेची पालखी आहे ही पदयात्रेची पालखी आहे गाण्याची पालखी असते ती कारलेला असते मानाची पालखी कारला असते ते आम्हाला देतात पालखीच्या आदल्या दिवशी देतात ओके आणि जशी आमची आगाऊ ती बघू शकता किती होती ती पूर्णपणे पुढपर्यंत लाईन आहे बघू शकता किती लाईन असते माझं बघत नाही पण तरी पण लाईन जाम असेल माझं हे सगळे सीट सोडले जातात फुल गर्दी झालेली आहे फुल हे बघा या वड्या आहेत आता पार्क केलेले आहेत इथे जिंकलेली होडी आहे ही पहिली बघा जिंकलेली होडी बघा जिंकलेली होडी तुम्ही बघू शकता आफाट म्हणजे आफाटच हो काय बोलू शकतो मी हा तुम्ही मॅच आहे ना मॅच फायनल बिनल ते मोदी स्टेडियम नका ठेवा आमच्याकडे ठेवायचा हे बघा किती गर्दी असते बघा दर्शन मला फोन करते मी इथे ठेव कट कर मला फोन करत होता कधी पण या गुजरात इथं स्टेडियम सगळं फेल आहे आमच्या समोर बघा किती सगळी उभी असतात आमच्याकडे डायरेक्ट शेडाच्या वरती बसवणार भूमिपुत्र म्हणून कोणला ऋषभ भोईर आणि जुवेकरला मध्ये बांधणार आहोत आता हात घेत बांधतो आणि जुवेकर आम्ही मचांग म्हणून मानणार आहोत पार्किंग बघा तुम्ही अशी पार्किंग कुठं बघितली पण नसाल एवढी मोठी पार्किंग आहे गाड्या बघा खोडबुडे असून तर पण गाड्या आहे बघा किती गाड्या आहेत बघा अशी पार्किंग बघितली का कुठं तुम्ही अजिबात नाही आमचं गाव आग्राव इथं बघू शकता तुम्ही या बघा इथं वागट्या बिकट्या मग सुकत लावलं या बघा श्रवण चप्पल तुटले म्हणतो रिकामी चप्पल घेऊन चालला त्याला बाय त्याला बाय काय छोटा नाकवा बघा
आणि हा इकडं देऊल काय माऊलीचा नाचलो आहे गाईस. काही एकविराईचं माहेर गेलं. मायाची पालखी तुम्हाला दाखवतोय आता. पहिल्या मानाची पालखी गाईस बघा.